नमस्कार, मी सुवर्णा. बातमी 36 जिल्ह्यांची आपल्याला बघायची आहेत. वेगवान स्वरूपातल्या बातम्यांना सुरुवात करूया. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्य सरकारने सुरूच ठेवली असली तरी लाडक्या बहिणींची 1500 रुपयांवरच सरकारने बोळवण केली आहे. 9 महिन्यांपूर्वी ही योजना जाहीर झाली त्यावेळी 46,000 कोटींच्या या योजनेला आता कात्री लावण्यात आली आहे. 2025-26 साठी 36,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. लाडक्या बहिणींना 2100 रुपयांची रक्कम देण्यावर विचार सुरू आहे. निवडणुकीच्या काळात दिलेलं ते आश्वासन पूर्ण करायला 5 वर्ष असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमूद केलं. तर आर्थिक शिस्त लक्षात घेता योग्य तो निर्णय घ्यावा लागेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला पण लाडक्या बहिणींच्या पदरी निराशाच पडली. लाडक्या बहिणींना 2100 रुपये खात्यात जमा होण्याकरता काही वेळ वाटच पाहावी लागणार आहे. दुसरीकडे गेल्या वर्षीच्या निधीच्या तुलनेत यावर्षी लाडक्या बहिणींच्या योजनेकरता 10,000 कोटींचा निधी कमी आलेला आहे. लाडक्या बहिणींकरता अर्थसंकल्पात 2100 रुपयांची घोषणा केली नाही. 2100 रुपये भविष्यात देणार आहात, मग मतही तेव्हाच मागायची होती असा टोला उद्धव ठाकरेंनी सरकारला लगावला. अर्थसंकल्पात सोलापूर शहरातील कोणत्याही बाबींकरता स्वतंत्र निधीची तरतूद झालेली नाही. अमरावती विमानतळासह अन्य विमानतळावर नाईट लँडिंगची सोय केली जाणार असून त्याकरता निधीची भरीव तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. पण सोलापूरच्या विमानतळाचा उल्लेख देखील त्या ठिकाणी झाला नाही. राज्यावरील कर्जाचा बोजा पुढील आर्थिक वर्षात 9,32,000 कोटींवर जाईल असा अंदाज अर्थसंकल्पात व्यक्त करण्यात आलाय. चालू आर्थिक वर्षात राज्यानं 1,21,000 कोटींचं कर्ज काढलंय. राज्यावरील कर्जाचा बोजा वाढतच चाललाय. राज्य सरकार उभारत असलेल्या किंवा अनुदान देत असलेल्या महनीय व्यक्तींच्या 8 स्मारकांचं काम गेली अनेक वर्ष रेंगाळलंय. तरीही अर्थसंकल्पात 3 नव्या स्मारकांची घोषणा करण्यात आली आहे. आग्रा, पानिपत आणि संगमेश्वर इथं ही 3 नवी स्मारकं राज्य सरकार बांधणार आहे. राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यात आरोग्यविषयक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या. प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या घरापासून 5 किलोमीटर परिसरामध्ये दर्जेदार प्राथमिक आरोग्य सेवा उपलब्ध होण्याकरता विशेष योजना राबवली जाणार आहे. तसंच आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची ओळखपत्र ठरलेल्या वेळेत वितरित केली जाणार आहेत. महात्मा फुले जन आरोग्य योजनेत आवश्यकतेनुसार अंगीकृत रुग्णालयांची संख्या वाढवण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले अजित पवारांनी राज्याच्या अर्थसंकल्पात पुणे जिल्ह्याची निराशा केलेली आहे. पुरंदरला प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाकरता तरतूद आणि हिंजवडी इथल्या वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टीने कोणत्याही ठोस उपाययोजना या अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या नसल्याचं दिसून येत आहे. अर्थसंकल्पामध्ये सीएनजी, एलपीजी तसंच विद्युत वाहनांवर वाढीव कर लावण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे पर्यावरणपूरक ठरणारी ही वाहनच एप्रिलपासून महाग होणार आहेत असं स्पष्ट झालंय. खासगी सीएनजी वाहनावर 10% कर आकारण्यात येणार आहे. वेतन आणि निवृत्ती वेतनाकरता 55.72% खर्च देण्यात आलाय. यंदाच्या तुलनेमध्ये खर्चात 7% वाढ झाली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनावर 1,72,000 कोटी खर्च येणार आहे. त्याच्या टक्केवारीचं प्रमाण 30.80% होतं. अर्थसंकल्पातून सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. सर्वसामान्य जनतेकरता 25 लाख घरं उभारण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे अशी माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली. अर्थसंकल्प सादर करताना गुलाबी जॅकेट का घातलं नाही असा प्रश्न अजित पवार यांना विचारण्यात आला होता. यावेळी अर्थसंकल्पाला उत्तर देताना गुलाबी रंगाचं जॅकेट नक्की घालेन असं उत्तर अजित पवारांनी दिलं. अर्थसंकल्पामध्ये क्रीडा क्षेत्रात पायाभूत सुविधांचा विकास आणि खेळाडूंना पाठिंबा देण्याकरता धोरणं तसंच तरतुदी करण्यात आल्या आहेत. क्रीडा, ऑलिम्पिक, आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पदक विजेत्या खेळाडूंना प्रोत्साहन मिळावं म्हणून बक्षिसांच्या रकमेतही घसघशीत वाढ करण्यात आलेली आहे.
अर्थसंकल्पात विविध विकास योजनांचा समावेश करण्यात आला असला तरी विकास कामांवरील म्हणजेच भांडवली खर्चात चालू आर्थिक वर्षाच्या तुलनेत कपात करण्यात आली आहे। यंदा एकूण खर्चात भांडवली खर्चासाठी 13% तरतूद करण्यात आली होती, पण पुढील आर्थिक वर्षात ही तरतूद 11%च करण्यात आलेली आहे। अर्थसंकल्पानंतर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे हे आमने सामने आले होते। यावेळी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंनी हस्तांदोलन केलं नाही, इतकंच काय त्यांनी एकमेकांकडे बघणं सुद्धा पसंत केलं नाही। एकनाथ शिंदेंनी ठाकरेंकडे दुर्लक्ष केलं। जेईई मुख्य परीक्षेच्या दुसऱ्या सत्राच्या परीक्षेची तारीख NTAनं जाहीर केलेली आहे। त्यानुसार 2 ते 9 एप्रिल दरम्यान ही परीक्षा घेतली जाणार आहे। मुंबई उपनगरातून गुजरातपर्यंत मालवाहतूक करण्याकरता 4थ्या मार्गिकेचं बांधकाम करण्यात येणार आहे। त्यासाठी पश्चिम रेल्वेनं प्राथमिक सर्वेक्षण सुरू केलंय। याबाबतचा तपशीलवार प्रकल्प अहवाल तयार करण्याकरता 6 कोटी 22 लाख खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे। मुंबईचा पारा सतत 36 अंशांच्या आसपास नोंदवण्यात येत असल्यानं वाढत्या उष्णतेपासून सुटका करण्याकरता कूलिंग उपकरणं 24 तास चालत आहेत। परिणामी 4500 मेगावॅटवर पोहोचणारी विजेची मागणी पूर्ण करण्याकरता सोमवारी मुंबईची विजेची मागणी 3598 मेगावॅट नोंदवण्यात आलेली आहे। मुंबई महानगर प्रदेशामध्ये आतापर्यंत 56,346 रिक्षा आणि 2,826 टॅक्सीचे गेल्या आठवड्याभरापर्यंत नव्या भाडे दरानुसार मीटरमध्ये बदल करण्याचं काम पूर्ण झालंय। MMR मधल्या 8 RTO कार्यालयांमध्ये या गाड्यांचं रिकॅलिब्रेशन पूर्ण झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं। मुंबई विद्यापीठामध्ये आता अत्याधुनिक कंटेंट स्टुडिओ आणि स्मार्ट क्लासरूमची उभारणी केली जात आहे। मॉस्को राज्य विद्यापीठाच्या सहकार्याने त्याची उभारणी सुरू आहे। यातून विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण देणं शक्य होणार आहे। तसंच विद्यापीठातील प्राध्यापकांच्या प्रशिक्षणासाठी ही स्मार्ट क्लासरूम महत्त्वपूर्ण ठरेल। नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांना त्यांच्या कार्यालयीन कामकाजासाठी नरिमन पॉइंट किंवा मंत्रालय परिसरामध्ये भाडेतत्वावर कार्यालय घेऊन देण्याची जबाबदारी सिडकोनं स्वीकारली आहे। विशेष म्हणजे सिडकोच्या संचालक मंडळानं या संदर्भातला ठराव सुद्धा पारित केला आहे। त्यानुसार प्रति महिना 4 लाख रुपये भाडेतत्वावर कार्यालयाची जागाही निश्चित केली आहे। यंदा बाजारासाठी होळी चांगलीच रंगतदार ठरणार असल्याचे संकेत मिळतात। बाजारातील उत्साह पाहता यंदाच्या होळीत किमान 60,000 कोटींची उलाढाल होण्याची शक्यता आहे। राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत इंजिनिअरिंग, फार्मसी, कृषीसह इतर अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकरता घेण्यात येणाऱ्या MHT CET प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे। या अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेसाठी भरलेल्या अर्जात चुका झालेल्या विद्यार्थ्यांना 10 मार्च ते 12 मार्च दरम्यान दुरुस्तीची संधी दिली जाणार आहे। POP गणेश मूर्तींवरील उच्च न्यायालयाच्या बंदी आदेशानंतर मुंबई महानगरपालिका प्रदूषण नियंत्रण मंडळानेही ठाम भूमिका घेतली आहे। POP मूर्तींवरील बंदी राहणारच असं महापालिकेनं स्पष्ट केलंय। त्यामुळे राज्य सरकारनं या प्रकरणात तोडगा काढून मूर्तिकारांना दिलासा द्यावा या मागणीकरता मंगळवारी मूर्तिकारांनी महासंमेलन आयोजित केलेलं आहे। मिठी नदीतील गाळ काढण्याच्या कामात अनियमितता होत असल्याचा आरोप झाल्यानंतर आता या प्रकरणाची SIT मार्फत चौकशी सुरू आहे। त्या पार्श्वभूमीवर पालिकेनं सावध भूमिका घेत सफाईपूर्वीच ड्रोनच्या माध्यमातून चित्रीकरणाचा निर्णय घेतला। मुंबई पालिकेतील 3,28,000 विद्यार्थ्यांना यंदा शाळेच्या पहिल्याच दिवशी 27 शालेय वस्तू आणि गणवेश मिळणार आहेत। याबाबतची निविदा प्रक्रिया पालिकेनं यंदा लवकरच राबवली आहे, अशी माहिती पालिकेच्या शिक्षण विभागानं दिली आहे। पुणेकरांच्या मेट्रोकरता राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात 9,897 कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आला। खडकवासला, स्वारगेट, हडपसर, खराडी आणि वारजे या 2 मार्गिकांकरता हा प्रस्ताव देण्यात आलेला आहे। त्यामुळे पुणेकरांना या मार्गिकांचा लाभ मिळणार आहे। मालमत्ता कर थकवणाऱ्या बड्या थकबाकीदारांविरोधात मुंबई महापालिकेनं जप्ती, लिलाव या कारवायांचा धडाकाच लावलेला आहे। या मोहिमेमध्ये कर निर्धारण आणि संकलन खात्यानं 2 मालमत्तांवर जप्ती आणि
अटकावणीची कार्यवाही सुरू केलेली आहे। थकबाकीदार आस्थापनांकडे दंड रकमेसह एकूण 21,63,56,867 रुपयांची थकबाकी आहे। खारघर इथल्या स्वप्नपूर्ती वसाहतीमध्ये राहणाऱ्या 3,500 कुटुंबांना सिडकोनं मोठा धक्का दिलाय। गेल्या 6 वर्षाचा मेंटेनन्स सुमारे 2 लाख रुपये एकदम भरण्याची नोटीस सिडकोच्या खारघर नोडच्या सहाय्यक वसाहत अधिकाऱ्यांनी रहिवाशांना पाठवली आहे। अचानक आलेल्या या नोटीसमुळे अल्पोत्पन्न गटातील या रहिवाशांचे डोळेच पांढरे झालेले आहेत। राज्यातील बहुतांश भागात तापमानाचा भडका उडालाय। परिणामी नागरिकांना होळीपूर्वीच प्रचंड उष्ण आणि दमट हवामानाला सामोरं जावं लागतंय। नागपूर प्रादेशिक हवामान विभागानं आजपासून 3 दिवस विदर्भातील अकोल्यासह काही भागाला उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे। ऐन मार्च महिन्यात मुंबईत उष्णतेची लाट उसळली आहे। सोमवारी पालघरच्या तलासरीमध्ये तब्बल 43.6 तापमानाची नोंद झाली होती। मुरबाडमध्ये 43.2, बदलापूरमध्ये 42 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली। मुलुंडमध्ये 40.1, सांताक्रूजमध्ये 37.2 तापमानाची नोंद झाली।